युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची आता कोंडी झाली आणि 200हून अधिक जहाजं होर्मुझमध्ये सध्या अडकली आहेत। भारताकडे गॅस टँकर घेऊन निघालेले जहाज सुद्धा अडकलेले आहे। त्या जहाजावर कॅप्टनसह 33 क्रू मेंबर्सचा समावेश आहे आणि 36 लाख घरगुती सिलेंडर भरता येतील एवढा गॅस या जहाजामध्ये असल्याची माहिती कळते। तर 2 मार्चपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ 33 जणांच्या क्रूसह अडकलेल्या मुंबईतल्या टँकरच्या कॅप्टनने सांगितले की दररोज क्षेपणास्त्र ड्रोन उडताना पाहतोय आणि भारतीय नौदलानं त्याचा टँकर सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची आशा करतो। तर होर्मुझ सामुद्रधुनीमधून जहाजांची कशी कोंडी झाली आहे त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। जवळपास 200हून अधिक जहाजं सध्या होर्मुझमध्ये अडकलेली आहेत आणि कित्येक तरी खलाशी त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले कर्मचारी उपस्थित आहेत। तर जहाजावर कॅप्टनसह 33 क्रू मेंबर्सचा समावेश आहे जे भारताचं जहाज आहे आणि गॅस टँकर घेऊन हे निघालेलं भारताकडचं जहाज आहे। मात्र हे जहाज सुद्धा आता अडकलेले आहे। तर युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जहाजांची कोंडी झालेली आहे आणि 200हून अधिक जहाजं सध्या होर्मुझच्या या खाडीमध्ये अडकलेली आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्याबरोबर आहेत। आणखी तपशील घेऊया जाणून। विशाल, भारताकडे गॅस टँकर घेऊन निघालेलं जहाज सुद्धा यामध्ये अडकलेलं आहे। 200 जवळपास अशी जहाजं अडकलेली आहेत। काय नेमके या संदर्भात ते तपशील आहेत? अनुपमा, होर्मुझच्या जे आखात आहे, सामुद्रधुनी आहे, त्याच्या जवळ जो आहे हा जो गॅस टँकर आहे, LPG गॅस वाहून भारतामध्ये येत असलेला जो हा टँकर आहे मोठा, तो अडकलेला आहे। आणि याच्यात अत्यंत महत्त्वाची माहिती ही आहे की हा जो टँकर आहे त्याच्यामध्ये 36 लाख घरगुती सिलेंडर भरता येतील इतका मोठा साठा जो आहे या टँकरमध्ये उपलब्ध आहे। आणि हा कुवेत मधून मीना अल बंदर, अहमदीचे बंदर आहे, तिकडून हा भरण्यात आला होता। आणि 11 मार्च रोजी त्या होर्मुझच्या इकडनं जात असताना त्यांच्या जवळच एक पुढचा जो एक टँकर होता त्याच्यावरती हल्ला झाला आणि त्याला आग लागली। आणि तेव्हापासून जे आहे हे जे भारताकडे येणारा हा जो टँकर आहे हा इथे अडकून पडलेला आहे। आणि मुंबईमध्ये राहणारे जे त्याचे कॅप्टन आहेत ते त्याच्यासह 33 क्रू मेंबर जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत। आणि ते जवळपास दररोज आपल्या सुटकेची जी आहे ती विनंती करतायत। भारतीय सरकार असेल, त्याचबरोबर तिथलं स्थानिक ज्या ठिकाणी अडकलेले त्या ठिकाणचं जे सरकार असेल त्यांना ते विनंती करतायत। मात्र अद्यापही त्यांच्यापर्यंत कुठलीही जी आहे ती मदत पोहोचली नाहीये। मात्र असं असलं तरी त्यांच्याकडे 60 दिवस पुरेल एवढं अन्नधान्य आहे। आणि त्यांची जी कंपनी आहे, ज्या कंपनीच्या थ्रू ते जहाज जे आहे ते भारतात येत आहेत, ते त्यांच्या सुद्धा संपर्कात आहेत। मात्र महत्वाची बातमी ही आहे की एकीकडे आपण भारतामध्ये तुटवडा जो आहे LPG गॅसचा तो इथे बघतोय आणि 36 लाख घरगुती सिलेंडर भरता येतील इतका साठा त्याच्यामध्ये अडकलाय। त्यामुळे हा गॅस हा जो टँकर आहे हा लवकरात लवकर यावा अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त करण्यात येते। खरंय, अगदी गॅस सिलेंडर जितके महत्त्वाचे तितकेच या सगळ्यांचे प्राण सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि ते व्यवस्थित सुखरूप आपल्या घरी परत यावेत। खरं तर हीच आशा। धन्यवाद विशाल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।